नो DRT लेक्चर्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। तुम्ही बघता आहात की पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये आपण महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या विभागांच्या माध्यमातून ज्या भरती परीक्षा आयोजित केल्या जातात त्या भरती परीक्षांच्या संदर्भात आपण या चॅनलच्या माध्यमातून माहिती बघत आहोत। याचबरोबर महाराष्ट्र शासनाचे वेगवेगळ्या भरती परीक्षेच्या संदर्भामध्ये किंवा नोकर भरतीच्या संदर्भामध्ये जे महत्त्वाचे निर्णय असतात ते निर्णय आपण या चॅनलच्या माध्यमातून बघतो आहोत। त्यामुळे या ठिकाणी तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मित्रांच्यापर्यंत ही माहिती शेअर करा की जेणेकरून जे पात्रताधारक उमेदवार आहेत किंवा जे या पात्रतेचे आहेत त्यांना या सगळ्या संधीचा किंवा माहितीचा फायदा होईल। आजच्या या लेक्चरला आपल्याला महाराष्ट्र शासनाचा जो शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग आहे या विभागाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा GR जाहीर झालेला आहे, प्रसिद्ध झालेला आहे, त्या GRच्या संदर्भामध्ये किंवा एका महत्त्वाच्या माहितीच्या संदर्भात आपल्याला इथं माहिती बघायची आहे किंवा GRची पूर्ण माहिती बघायची आहे। तो जो GR आहे तो GR स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 10 व 10पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये D.Ed आणि B.Ed अर्हताधारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावरती नियुक्ती करण्याच्या बाबतीतला असलेला महत्त्वाचा GR आहे। हा GR दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेला आहे। आता हा GR काय आहे, या GRमध्ये काय सांगितलेले याची सगळी माहिती आपल्याला इथे बघायची आहे। त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघा की जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होईल। आता आपण बघतो की राज्यामध्ये D.Ed आणि B.Ed पात्रताधारक उमेदवारांची संख्या जास्त आहे। आता आपण बघतो की कायमस्वरूपाच्या नोकरीसाठी TET कंपल्सरी केलेली आहे, टेट पण कंपल्सरी आहे, TAIT ही पण परीक्षा कंपल्सरी आहे। आता या वेगवेगळ्या परीक्षा असताना त्या सर्वांचं मेरिट लागणं, परीक्षा होणं, प्रक्रिया होणं यासाठी खूप मोठ्या प्रमाणात कालावधी जात आहे। आता आपल्या महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाचा चांगल्या प्रकारचा निर्णय जो D.Ed आणि B.Ed अर्हताधारक उमेदवार आहेत यांच्यासाठी असलेला एक चांगला निर्णय मी म्हणतोय। बाकीचा विचार करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पात्रता असेल, परंतु माझ्या माहितीप्रमाणे एक चांगल्या प्रकारचा निर्णय आहे। आता आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या शाळा आहेत म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा, नगर परिषदेच्या शाळा, नगरपालिकेच्या शाळा, महानगरपालिकेच्या शाळा या सगळ्या शाळांच्यामध्ये 10 आणि 10पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांच्यामध्ये D.Ed आणि B.Ed अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावरती आता नियुक्ती देण्यात येणार आहे। त्यामुळं हा एक शासन निर्णय महाराष्ट्र शासनाचा एक चांगल्या प्रकारचा आहे आणि अशा प्रकारचा जो GR आहे तो GR सर्व स्तरावरती सर्वांना या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आता या संदर्भातील सगळ्यात महत्त्वाची माहिती याची पार्श्वभूमी आपल्याला बघणं गरजेचं आहे। आता जर आपण बघितलं तर 10 व 10पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेला पूर्ण किंवा कायमस्वरूपी पगार किंवा पूर्ण वेळ शिक्षक देणं हे शासनाला आर्थिकदृष्ट्या परवडणारं नाही। त्यामुळे शासनाने या संदर्भात एक ऑप्शन दिला होता की या ठिकाणी तुम्ही एकतर सेवानिवृत्त शिक्षक आहेत त्या सेवानिवृत्त शिक्षकांना नियुक्त करा आणि त्या शाळा आहे त्या शाळा पुढे कंटिन्यू चालू ठेवा। म्हणजे आता जर आपण बघितलं तर दुर्गम वाडी वस्त्या आहेत, डोंगर भागातील आहेत, आदिवासी विभागातील शाळा आहेत, त्या शाळांच्यामध्ये 10 किंवा 10पेक्षा कमी पटसंख्या असलेले अनेक शाळा आहेत, त्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता। परंतु या विद्यार्थ्यांचं होणारं आर्थिक नुकसान त्याचबरोबर मोठी शाळा लांब असण्याचं कारण यामुळे ह्या शाळा बंद करू शकत नाहीत, ते विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून ते शाळा चालू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। मग अशा शाळा चालू ठेवण्यासाठी तिथे जे सेवानिवृत्त शिक्षक आहे त्या सेवानिवृत्त शिक्षकाची परत नियुक्ती करा असं या ठिकाणी सांगण्यात आलं होतं। आता जर बघितलं तर याच्या संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे आता सेवानिवृत्त शिक्षक यांना परत तिथं नियुक्ती देण्यात सांगितलेली आहे, परंतु काही ठिकाणी सेवानिवृत्त शिक्षकही मिळत नाही। अशा वेळेला त्या ठिकाणच्या शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असतात, तिथं विद्यार्थ्यांची शिकण्याची इच्छा असते परंतु शिक्षक भेटत नाहीत। मग अशा ठिकाणी 10पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांच्या ठिकाणी D.Ed आणि B.Ed पात्रताधारक उमेदवारांना नियुक्ती देण्याचा शासनाचा निर्णय आहे। आता हा निर्णय कसा आहे बघा, तो निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांच्यामधील 20 किंवा 20पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांच्यामधील मंजूर करण्यात आलेल्या 2 शिक्षकांच्यापैकी एक सेवानिवृत्त शिक्षक किंवा D.Ed B.Ed अर्हताधारक बेरोजगार शिक्षक यांच्यामधून नियुक्त करण्याचा निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। तो निर्णय इथं आपल्याला बघायचा आहे।
आता या निर्णयाच्या संदर्भात इथं काही तरतुदी दिलेल्या आहेत. त्या तरतुदी काय आहेत बघा. तर याच्या संदर्भात जर आपण बघितलं तर इथं मंजूर करण्यात आलेल्या या नियमानुसार 2 शिक्षक या ठिकाणी नियुक्ती करायचे आहेत. एक आहे डी.एड. आणि बी.एड अर्धधारक बेरोजगार शिक्षक या ठिकाणी नियुक्ती करायचे आहेत. आता तरतुदी यासाठी दिलेल्या आहे. आता या ठिकाणी शासन या उमेदवारांची नियुक्ती करताना किमान आणि कमाल वयोमर्यादा राखणार आहे. म्हणजे जर आपण बघितलं तर जास्तीत जास्त हे आपण बाकीच्या भरती परीक्षांच्यामध्ये जशी वयोमर्यादा असते, जास्तीत जास्त वयोमर्यादा आणि म्हणजे 18 ते 36 आपण म्हणतो अशा प्रकारची वयोमर्यादा असेल. दुसरं म्हणजे डी.एड. आणि बी.एड अर्हताधारक उमेदवार आहेत त्यांना या ठिकाणी जी नियुक्ती भेटणार आहे ती कंत्राटी स्वरूपावरती असणार आहे. या ठिकाणी त्यांना कोणत्या प्रकारचं शासनाचे इतर भत्ते किंवा इतर सोयीसुविधा मिळणार नाही. त्यांना कोणत्या प्रकारचे इतर नियम मिळणार नाहीत. परंतु हे जरी मिळणार नसेल तर माझ्या मतानुसार की जे पूर्ण बेरोजगार आहेत त्यांना थोड्या प्रमाणात तरी या ठिकाणी रोजगार उपलब्ध होण्याची एक चांगल्या प्रकारची संधी आहे. इतर बाहेर ठिकाणी दुसऱ्या आपले क्षेत्र सोडून दुसऱ्या ठिकाणी जाऊन काम करण्यापेक्षा आपल्याला त्याच क्षेत्रामध्ये जर काम करण्याची संधी मिळत असेल तर हा शासनाचा निर्णय स्तुत्य आहे. आता ही डी.एड. आणि बी.एड. अर्हताधारक उमेदवाराची नियुक्ती असेल ती नियुक्ती 1 वर्षासाठी कंत्राटी स्वरूपात असेल. त्यानंतर त्याची जर गुणवत्ता चांगल्या प्रकारची असेल तर त्याचं दरवर्षी नूतनीकरण होईल. म्हणजे दुर्गम भागातल्या शाळेला जर शासन शिक्षक देणारच नसेल तर अशा ठिकाणी तुम्हाला एक चांगल्या प्रकारची संधी तिथं उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जे विद्यार्थी हे या पात्रतेमध्ये बसतात, ज्यांना अशा भागातल्या शाळा जवळ आहे तिथं त्यांना नियुक्तीसाठी चांगल्या प्रकारची संधी आहे. त्यांना त्या ठिकाणी त्यांचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते कॉन्ट्रॅक्ट त्यांना 1 वर्षासाठी असणार आहे ते परत प्रत्येक वर्षी रिन्यू होईल. त्यांना मानधन दरमहा जवळपास 15,000 रुपये असेल. इतर कोणत्या प्रकारचे भत्ते नसणार आहेत. त्यांना शासन 12 रजा देईल. त्या 12 रजा पूर्ण पगारी असतील. तर त्याच्यापेक्षा जास्त रजा जर घेतल्या तर त्या रजा बिनपगारी म्हणजे विदाऊट पे असतील. त्यांना कोणत्या प्रकारचं वेतन असणार नाही. या शिक्षकांना कोणत्या प्रकारचे प्रशासकीय अधिकार नसतील. प्रशासकीय अधिकार म्हणजे शासनाची जी कामं आहेत ती कामं तुम्हाला नसणार आहेत. म्हणजे आपण बघतो की निवडणुकीची कामं वगैरे असतील किंवा शासनाच्या वेगवेगळ्या योजना असतात त्या जिल्हा परिषद शिक्षकांना जास्त प्रमाणात असतात. या प्रकारचे तुम्हाला कोणतेही प्रशासकीय अधिकार नसणार आहेत. अशी तुम्हाला कामही नसणार आहे. आता हा जो करार आहे हा कॉन्ट्रॅक्ट आहे. कॉन्ट्रॅक्ट जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी प्राथमिक विभागातील ते व उमेदवार यांच्यामध्ये हा करार असणार आहे. आता या ठिकाणी तुम्हाला हमीपत्र द्यायचं आहे. हे हमीपत्र देताना वेगवेगळे नियम असणार आहेत. या नियमांच्यामध्ये तुमचा इतर व्यवसाय नसला पाहिजे. तुम्ही इतर व्यवसायांच्यामध्ये किंवा इतर संस्थांच्यामध्ये तुम्ही गुंतलेले नसला पाहिजे. ह्या सगळ्या प्रकारचे नियम असतील. अध्यापनाचा विचार करायला गेलो तर इतर शिक्षकांच्या प्रमाणे तुम्हाला अध्यापनाचेही तास असतील. प्रत्येक जिल्ह्यातील संबंधित शिक्षणाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी पात्र इच्छुक उमेदवारांच्याकडून आवेदनपत्र मागून त्यांच्याकडून नियुक्ती करायची आहे. म्हणजे जर आता बघितलं तर जिल्हा पातळीवरती, तालुका पातळीवरती याची जाहिरात निघेल आणि हे पात्रताधारक उमेदवारांना त्या ठिकाणी संधी मिळेल. सदर प्रक्रियेतून आवश्यकतेनुसार आयुक्त शिक्षण विभाग यांनी अतिरिक्त सूचना निर्गमित करण्यात येणार आहेत. त्यानुसार त्या ठिकाणी तुमच्या या सगळ्या कार्यवाही होतील. आता जे नियुक्तीसाठी सक्षम प्राधिकारी यांनी विशेष परिस्थितीतील कोणत्याही शाळेत असा करार पद्धतीवरील सेवा समाप्त करण्याचा अधिकार राहतील. म्हणजे जर एखाद्याचं गैरवर्तन असेल, एखाद्या उमेदवाराचं किंवा एखाद्या शिक्षकाचं गैरवर्तन असेल तर ती सेवा समाप्त करण्याचा अधिकार त्या ठिकाणच्या अधिकाऱ्याला असणार आहे. करार पद्धतीने नियुक्त करावयाचा शिक्षक शारीरिक, मानसिक आणि आरोग्यदृष्ट्या हा सक्षम नसल्याचं जर समजलं तर त्यांचाही करार समाप्त करण्यात येईल. करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींनी प्राप्त होणारी कागदपत्रे, माहिती, आधार सामुग्रीबाबत गोपनीयता पाळायची आहे. आता या संदर्भातील तर वेगवेगळे नियम दिलेले आहेत. आता जर 10 पेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या शाळेत विद्यार्थी संख्या वाढली तर तिथं पूर्णवेळ शिक्षक येईल. पूर्णवेळ शिक्षक आल्यावर कंत्राटी सेवा शिक्षकाची तिथून त्याची सेवा समाप्त होईल. परंतु जोपर्यंत पूर्णवेळ शिक्षक तिथं येत नाही तोपर्यंत त्याचं कंत्राट तसंच चालू राहील. आता जर आपण बघितलं तर दुर्गम भागामध्ये विद्यार्थी संख्या वाढण्याचं प्रमाण हे कमी असतं. त्यामुळे या ठिकाणी कंत्राटी स्वरूपाचा शिक्षकच कायम स्वरूपात किंवा जास्त दिवस राहण्याची तिथं संधी आहे. आता करार करत असताना तुम्हाला तुमचे जर इतर ठिकाणी जर इथं संबंध असतील तर जाहीर करणं आवश्यक आहे. आता या सगळ्या संदर्भातील इथं हा निर्णय दिलेला आहे
कंत्राटी तत्वावरती नियुक्त झालेल्या शिक्षकांच्यावर लगतचे केंद्रप्रमुखाचं नियंत्रण असेल. त्याचबरोबर गट शिक्षणाधिकारी यांचंही नियंत्रण त्या ठिकाणी असणार आहे. आता सदर बाबीवरती होणारा जो खर्च आहे तो अनुदानातून भागवण्यात येणार आहे. आता जर आपण बघितलं तर या शिक्षकांना जवळपास 15,000 रुपये एवढं वेतन राहील आणि हे मानधन आहे, हे मानधन शासन निर्णयाच्या दिनांकानुसार हे मानधन असणार आहे. सदरच्या ज्या तरतुदी ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना लागू असणार आहेत, म्हणजे शासनाच्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांना लागू असणार आहेत. आता हा जो निर्णय आहे तो महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी हा निर्णय महत्त्वाचा आहे. हा निर्णय जर तुम्ही ते खाली बघितलं तर सर्व जिल्हाधिकारी, सर्व आयुक्त या सर्वांना या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळे हा DED आणि BEd अर्हताधारक जे उमेदवार आहेत यांच्यासाठी एक चांगल्या प्रकारची संधी आहे. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी जिथं 10पेक्षा कमी पटसंख्या आहेत अशा ठिकाणच्या शाळेचे मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांना जाऊन तुमच्या स्वतःच्या शिफारसी किंवा स्वतःचे अर्ज देणं गरजेचं आहे. या संदर्भात तुमच्या काही शंका असेल तर मी कमेंट बॉक्समध्ये लिहून ठेवा. त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त या DED आणि BEd अर्हताधारक उमेदवारांच्यापर्यंत शेअर करा की जेणेकरून त्यांना याची माहिती मिळेल. थँक्यू.